तर इनसेमला 12 मार्क कसे पडणार किंवा त्यासाठी काय स्ट्रॅटेजी करावी लागेल, कसं करायला पाहिजे, सगळं तुम्हाला सांगतो मी एकदम ओके मध्ये. हा, फर्स्ट लक्षात ठेवा, युनिट नंबर 1 आणि 2 युनिट आहेत, म्हणजे हार्डली एक 3 तास जर जागेवरती बसलो आपण तर 2 युनिट करायला हार्डली 2 ते 3 तास लागतात माझ्या माहितीनुसार. आणि मी सांगतो ते क्वेश्चन करा. युनिट नंबर 1 and 2. फर्स्ट युनिट नंबर 1 मध्ये आहेत एकूण 3 डेरिव्हेशन्स. एनर्जी स्टोरिंग कॅपॅसिटर, एनर्जी स्टोरिंग इंडक्टन्स, पर युनिट व्हॉल्यूम आणि कोएफिशियंट ऑफ कपलिंग, असे 3 डेरिव्हेशन इथं आहेत. इथं 4 डेरिव्हेशन आहेत. एनर्जी स्टोरिंग कॅपॅसिटर, पुन्हा मला वाटतं पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचं एक आहे, आरएमएस व्हॅल्यू अँड ऍव्हरेज व्हॅल्यू, असे 4 डेरिव्हेशन इथं, 3 डेरिव्हेशन इथं, एकूण आहेत 7 डेरिव्हेशन. हार्डली 3 ते 4 स्टेप मध्ये याचं उत्तर येतं सगळ्यांचं. म्हणजे इंटरफेरन्सचं फिजिक्स मध्ये तुम्हाला डेरिव्हेशन असेल ना, ते फुल डेरिव्हेशन म्हणजे आपली 7 डेरिव्हेशन. कसे लक्षात ठेवायचे काय सगळं सांगतो. हे 7 डेरिव्हेशन. पेपरला तुमचं नशीब चांगलं असेल तर याच्यापैकी 2 येणार लिहायला, आणि 2 लिहिले तर तुम्हाला मिळणार 15 मार्क. कारण नवीन पॅटर्न आलाय आता, 8-7-8-7. क्वेश्चन नंबर 1A 8, B 7, क्वेश्चन नंबर 3A किंवा 1 2 3 4 असं. म्हणजे एक डेरिव्हेशन जर 7 मार्काला, 8 मार्काला, 8 मार्काला आलं तर 16 मार्क, संपला विषय. 7 पैकी मिनिमम एक डेरिव्हेशन तर येणारच आहे, मॅक्झिमम 2 डेरिव्हेशन येते. हे झाले डेरिव्हेशन. देन हे डेरिव्हेशन, देन डेफिनेशन्स. माहिती ना, एमएमएफ, रिलक्टन्स, परमिटिव्हिटी, परमेबिलिटी, हे इथे डेफिनेशन असतील. तर इथं सेम, म्हणजे हा युनिट नंबर 1चा मॅग्नेट कळाला तर याच्यामधला तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक संपला विषय. डेफिनेशन सेम, सर्व सेम, फक्त सिम्बॉल चेंज. फॉर एक्झाम्पल, जर फ्लक्स काय, इट इज मॅग्नेटिक फ्लक्स फाय, इलेक्ट्रिक फ्लक्स असतो साय. डेफिनेशन सेम, सगळं सेम. म्हणून हा युनिट 1 and 2 हा एकमेकांवरती पूर्ण रिलेशन आहे आणि खूप इझी होईल ते. हे डेफिनेशन झाले, डेरिव्हेशन झालं, काही थिअरीचे पॉइंट आहेत. इतकं केलं तर तुम्हाला 20+ मार्क मिळतील. सांगतो तेवढंच करा, स्मार्ट वर्क करा आजपासून. इंजिनिअरिंगला आलं तुम्ही, हे 11वी-12वी नव्हे, सगळं करून पेपरला गेलो तर तुमचा तो बॅकच राहणार पेपर. एफईचा रिझल्ट मला वाटतं आज लागेल रात्री. तर हे थोडासा स्ट्रॅटेजी करा, अभ्यास कसा करावा हे केलं तर तुम्हाला अगदी कुठलाही विषय असो, इंजिनिअरिंग असं निघून जाईल. नाहीतर बॅकलॉग सोडवण्याचं इंजिनिअरिंग राहतं. झालं, इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. तुम्हाला इनसेम एनसेम माहिती आहे, पण मिनिमम माझ्या माहितीनुसार इनसेमला 12 पडलेच पाहिजे, 12. इथं जर 0 पडले तर तिकडे मला 40 पाडावे लागतात आउट ऑफ 70. आणि हे म्हणजे खूप अवघड काम आहे, अवघड. 40 मार्क्स पडणं खूप जास्त अवघड काम आहे, बरोबर. 12, 28 आपल्यासाठी सोपं आहे, पटकन पास व्हायचं, निघून जायचं. फर्स्ट इयरला मुलं इलेक्ट्रिकलची आहे, त्याचे मला म्हणजे आयटीचा मुलगा आहे, कॉमचा आहे, तर सर्वांना BEE विषय, पटकन सोडून मोकळ व्हायचं. चला, तर काय करावं आपण आता. यासाठी माझ्याकडे 2 स्ट्रॅटेजी आहे, की एकतर ऑनलाईन डेली 1 तास व्हिडिओ घ्यावा, और मी पटकन माझ्या पद्धतीने व्हिडिओ शूट करून अपलोड करतो. काय करू तुम्ही मला सांगा, म्हणजे तुम्हाला काय सोयीस्कर पडेल. ऍक्च्युअली अपलोड करणं चांगलं मला वाटतं, कारण माझ्या टाईमनुसार मी व्हिडिओ काढतो, पटपट अपलोड करतो. अजून इनसेमला आपल्याला 20 डेज आहे, 20 डेज. आजपासून 20 दिवस इनसेमला आहेत, तर BEE काय सगळंच तुम्हाला काढून देतो. म्हणजे सांगतो मी कशी करायची. इनसेमचं असेल, एंडसेम ऑलरेडी आपलं सगळं डेव्हलप आहे. प्रत्येक व्हिडिओ आहे, न्यूमेरिकल कशी सॉल्व्ह करायची. आणि याच्यामध्ये न्यूमेरिकल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. न्यूमेरिकल क्वेश्चन नंबर 1 मध्ये न्यूमेरिकल येतं एअर गॅप. क्वेश्चन नंबर 2 मध्ये येतं डायरेक्ट फाइंड एल, म्हणजे हे फॉर्म्युला डायरेक्ट उत्तर टाकायचे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये कॅपॅसिटर. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आरएमएसचं एक न्यूमेरिकल असतं. त्याच्यामध्ये काय करू शकतो मी,
या दोनपैकी एक न्यूमेरिकल तरी चालेल, या दोनपैकी एक न्यूमेरिकल केलं तरी चालेल, पण मी असताना तुम्ही न्यूमेरिकलचं टेन्शन घेऊ नका. न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचं, कशा पद्धतीने विचार करायचा, काय करायचं डिटेलमध्ये सांगतो. डिटेलमध्ये अजिबात टेन्शन घ्यायचं नाही की न्यूमेरिकल मी कशी सॉल्व्ह करू, मला सॉल्व्ह होतील का, सगळं सॉल्व्ह होणार. लास्ट टाइम आपण 98चा हायएस्ट आणला होता. यावेळी माझी अपेक्षा आहे की 100 असावेत, म्हणजे 100पैकी 100 पडावेत अशी अपेक्षा आहे माझी. बघूया आता. तर हे अशी स्ट्रॅटेजी आहे माझी. मग कसं काय करणार आपण ते विचार करू. ऑनलाईन मला असं वाटतं माझ्या पद्धतीने व्हिडिओ मी काढतो आणि अपलोड करतो. फक्त तुम्ही चांगला अभ्यास करा. काय अडचणी असतील पटकन मेसेज करायचा. तुम्ही तिथं रिप्लाय पण देऊ शकता, तिथं पण लक्ष देतो मी रिप्लाय काय काय येतात तुमचे. तुम्हाला कुठलं न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना अडचण आली पटकन तिथं एक त्याचा फोटो टाका, स्क्रीनशॉट टाका, किंवा मला मेल आयडी टाका. मेल आयडी तुम्हाला मी सांगतो, त्याच्यावर तुम्ही सेंड करू शकता. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा रिप्लाय मिळेल. आणि BEE साठी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अजिबात काळजी करायची नाही. फक्त सांगतो तेवढा अभ्यास करायचा. नोट्स ऑलरेडी आपल्या आहेत, नोट्स ऑलरेडी आहेत, सगळं डाटा सगळं आपल्याकडे आहे. पण तुम्ही अभ्यास करा, सगळं तुम्हाला पुरवतो. आणि गॅरंटेड BEE ला लिहून घ्या माझ्याकडून. आता BEE ला आपण आपला टार्गेट एवढा आहे 70+ मार्क. इनसेम प्लस एनसेमला आरामात मिळतील. सांगतो तेवढं करा. ओके, सो थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर.